हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता मार्केटमध्ये फ्रेश असे स्वीटकॉर्न आलेले आहेत आणि अगदी स्वस्त, म्हणजे 50ला 2 किलो वगैरे अशा टाईप भेटतात. तर मी आज तसेच 50चे स्वीटकॉर्न आणले होते. तर 4 पीस चांगले मोठे बसले होते. तर आता त्याचंच मी आज भाजी बनवणार आहे, पण थोडी वेगळ्या पद्धतीनं. तर सगळ्यात आधी तर आपण स्वीटकॉर्न चांगले सोलून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते आपण किसून घेणार आहोत. तर किसणीचा जो सगळ्यात जाड जो भाग असतो त्या भागावरून आपल्याला ती स्वीटकॉर्न सगळे खिसून घ्यायचे आहेत. तर एक एक करत मी सगळे ते स्वीटकॉर्न खिसून घेतलेले आहेत. तर आता दाखवते तुम्हाला. तर बघू शकता अगदी छान असं बारीक त्याचं खिसलं जातं आणि एकदम झटपट होतं. म्हणजे मक्याचे दाणे काढून आपण मिक्सरला फिरवणार किंवा चॉपरमध्ये चॉप करणार, त्यापेक्षा ही अगदी सोपी प्रोसेस आहे आणि खूप छान असं हे बारीक होतं. तर बघू शकता एक 4 स्वीटकॉर्नचं हे जे निघालेला पल्प आहे. तर आता त्यानंतर फोडणीची तयारी करूयात. तर एक पातेलं गरम करत ठेवलं, त्यामध्ये तेल घातलं आहे. या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं, तर 4 चमचे तेल घातलं आहे आणि कांदाही भरपूर घालायचा आहे. तर आपण बनवतो आहे स्वीटकॉर्नचा खिमा. तर खिमा बनवतो त्या टाईमला कसं कांदा आणि ज्या कोणत्या वस्तूचा आपण खिमा बनवणार असतो ती सेम क्वांटिटी लागते, म्हणजे त्याची टेस्ट छान येते. म्हणजे मी चिकनचा बनवते तर तसं करते किंवा सोयाचा बनवते तरी तसंच करते. तर आपण साधारणतः सेम क्वांटिटीमध्ये कांदा स्वीटकॉर्न घेणार आहोत. तर मी चांगले 4 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला परतवून घ्यायचे. तर अगदी त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण कांदा परतवून घेतला आहे आणि त्यानंतर घालायचे आलं लसूण पेस्ट. तर ही घरीच बनवलेली आलं लसूण पेस्ट आहे, तर ती मी 2 चमचे घातलेले आहे. आणि आता कांद्यासोबतच आपल्याला आलं लसूण पेस्टही त्याचा म्हणजे छान स्मेल येईपर्यंत परतवून घ्यायची आहे. तर आता आलं लसूण पेस्ट परतवून झाली आहे. त्यानंतर घालूयात टोमॅटो प्युरे. तर हे 3 मोठ्या साईजचे टोमॅटो आहेत, त्याचे कच्च्याच टोमॅटोची प्युरे केलेली आहे. तर ती घालून घेऊयात. आणि आता टोमॅटोमध्ये कसं पाण्याचा अंश भरपूर असतो, तर आता त्यातला पूर्ण पाण्याचा अंश आटेपर्यंत आपल्याला ना हे टोमॅटो परतवून घ्यायचे आहेत. तर आता बघू शकता तेल सोडायला लागलेले आहे आणि एक प्रकारची आपली ही ग्रेव्ही तयार व्हायला लागलेली आहे. तर बघू शकता मी चांगलं अगदी ते टोमॅटो आणि कांदा परतवून घेणार आहे. आणि ते परतल्यानंतर घालूयात काही मसाले. तर अर्धा चमचा घातलेले आहे हळद पावडर, त्यानंतर 2 चमचे मिरची पावडर घातलेली आहे, 1 मोठा चमचा किचन किंग मसाला घातला आहे, त्यानंतर 1 चमचा धना जिरा पूड घातलेले आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे. तर आपल्याला हे सगळे मसाले घालायचे आहेत आणि आता ते मसाले आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान सुवास येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. तर कांदा टोमॅटो आलं लसूण छान परतलं गेले. त्यानंतर मसालेही मी त्यामध्ये अगदी 1 मिनिटभर चांगले परतवून घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला घालायचे आहे ही स्वीटकॉर्नचे प्युरे. तर अगदी झटपट ही भाजी तयार होते, फार वेळ लागत नाही शिजायला. आणि काय फक्त आता स्वीटकॉर्नची प्युरे जेव्हा आपण या फोडणीमध्ये घालतो ना, तेव्हा गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची, कारण ते लगेच खाली कढईला चिकटायला लागतं. आणि शक्यतो जाडबुडाची कढई असेल, हे पातेलं असेल, काय असेल तर जाडबुडाचं वापरायचं, म्हणजे कसं ते फार चिकटत नाही. आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवायची. त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर. आणि आता परत एकदा चांगलं ते मिक्स करून त्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत. तर पाणी काय आपल्याला घालायचं नाही आहे, ही अशीच वाफेवरच ही भाजी शिजली जाते. तर बघू शकता छान त्याला आत्ताच कलरही छान आला आहे आणि वास पण छान यायला लागलेला आहे. तर आता मी त्यावर ठेवणार आहे झाकण आणि एक 4 ते 5 मिनटं बस आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की तेलही त्याचं पूर्णपणे बाजूला सुटायला लागलं आहे आणि भाजीला कलरही छान आला आहे. आपले हे स्वीटकॉर्न पूर्णपणे शिजले पण गेलेत, अगदी झटपट शिजले जातात. आणि कधीतरी आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात किंवा काही ना, तर त्या टाईमला थोडं वेगळं काय करायचं, तर अशी ना अगदी हॉटेलमधून आणलेल्या भाजीसारखी याची टेस्ट लागते. तर आता भाजी शिजल्याच्या नंतर मी घातलेली आहे त्यामध्ये 2 चमचे फ्रेश क्रीम. तर ही घरच्याच दुधावरची साय आहे, तुम्ही तशी नसेल तर फ्रेश क्रीम वगैरे थोडीशी वापरू शकता. खूप छान टेस्ट येते त्यानं ती घातल्यानंतर. आणि आता ही म्हणजे फ्रेश क्रीम घातल्यानंतर 1-2 मिनटं मी परत भाजी शिजवून घेतली आणि त्यानंतर करूयात आता आपण प्लेटिंग. तर जशी भाजी शिजेल ना तसा त्याला कलर यायला लागतो, तेल सुटायला लागतं. तर त्यामुळे लगेच आपल्या लक्षात येतं की आता आपली ही भाजी रेडी झालेली आहे. तर मी आता ती प्लेटमध्ये काढून घेतली आहे भाजी
आणि त्यावरून घालूयात कोथिंबीर. त्याचसोबत मी एका हिरव्या मिरचीचे उभे लांबट तुकडे केलेले आहेत. बस मी म्हणजे सर्विंगसाठी घातलेलं आहे ते. त्यानंतर 2-3 मक्याचे दाणे फ्रेशली ठेवलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपली ही स्वीटकॉर्नची म्हणजे खिमा रेडी झालेला आहे. तर एकदा नक्की अशा प्रकारे स्वीटकॉर्न खिमा ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि आज मी बनवलेला हा स्वीटकॉर्न खिमा याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.